नमस्कार मंडळी, आज आपण स्ट्रीट स्टाईल व्हेज मंचुरियन बनवणार आहोत। एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात। बाहेर गेल्यानंतर गाड्यावर बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारचे व्हेज मंचुरियन असायला दिसतात। अगदी 25 ते 30 रुपये प्लेट मिळतात। चला मग एकदम परफेक्ट स्ट्रीट स्टाईल आणि एकदम क्रिस्पी असलेले व्हेज मंचुरियन आज आपण घरीच बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक मीडियम साइजचा कोबी घेतलेला आहे। त्याची वरची 3-4 पानं काढून घेतली। कोबी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर बारीक किसणीने चांगला किसून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा कोबीचा किस पडलेला आहे। याच पद्धतीने मी उरलेला सगळा कोबी किसून घेतला। तुम्ही हवं तर कोबी बारीक चिरून घेतलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हा कोबी एका बोलमध्ये ट्रान्सफर केला। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, चमचाभर कश्मीरी लाल तिखट घालायचं, यामुळे रंग खूप चांगला येतो। त्यानंतर अगदी अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड घालायची। त्यानंतर एक मोठा चमचा गच्च भरून आलं आणि लसूणची पेस्ट घालायची। 1 चमचा डार्क सोया सॉस घातला। त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा। त्यानंतर अगदी पाव चमचा रेड फूड कलर इथे मी वापरलेला आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल, पण स्ट्रीट स्टाईल व्हेज मंचुरियन बनवतोय त्यामुळे मी थोडासा अगदी रेड फूड कलरचा वापर केला। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायचा आहे। इथे समप्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। 3 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्यापैकी अगदी थोडासा मैदा घातला, चमचाभर शिल्लक ठेवला। कॉर्नफ्लोअर पण सेम तसंच घातलं, चमचाभर त्यातलं शिल्लक ठेवलं आणि हे चांगलं व्यवस्थित असं कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही, कोबीला हंचच पाणी खूप सुटलेलं असतं। त्यातच आपण त्यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे। मला आणखी यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायची गरज लागत आहे, त्यामुळे मी उरलेला सगळा मैदा आणि सगळं कॉर्नफ्लोअर यामध्ये घालून घेतलं। म्हणजेच आतापर्यंत बरोबर 3 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअरचा मी इथं वापर केलेला आहे। हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण कमी जास्त करत राहायचं। मला आणखी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअरची गरज लागत आहे। तुमच्या जर कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल तर 1-2 चमचे मैदा आणि कॉर्नफ्लोअर कमी लागू शकतं, किंवा पाण्याचं प्रमाण जर कोबीमध्ये जास्त असेल मैदा आणि कॉर्नफ्लोअर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला 1-2 चमचे वाढवावं लागेल। आतापर्यंत मी इथे बरोबर 5 चमचे मैदा आणि 5 चमचे कॉर्नफ्लोअरचा वापर केला। मैद्यामुळे याला चांगले बाइंडिंग येतं आणि कॉर्नफ्लोअरमुळे याला चांगला कुरकुरीतपणा येतो। हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता याचे मंचुरियन आपल्याला करायचे आहेत, त्यासाठी दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी कढईमधलं तेल जे आहे ते मध्यम गरम करून घ्यायचं। त्यामध्ये पिठाचा एक छोटासा गोळा सोडून बघायचा। 3 ते 4 सेकंदात अलगद हा वरती येतो, म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित असं मध्यम गरम झालेलं आहे। आता हा गोळा काढून घ्यायचा आणि यामध्ये मंचुरियन सोडून घ्यायचे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी याला गोलाकार देत बसलेली नाही, अगदी रँडमली यामध्ये मंचुरियन सोडून घेत आहे। आपल्याला रोडवरती जे मंचुरियन खायला मिळतात ते मंचुरियन सुद्धा असे रँडमलीच तेलामध्ये सोडलेले असतात, पूर्ण काही असा गोल आकार नसतोच। मी हे मंचुरियन तेलामध्ये सोडतेय, तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। 15-20 सेकंद मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला धक्का लावायचा नाही। त्यानंतर ते चांगले सेट झाले किंवा झाऱ्याला असे कडक जाणवू लागले की थोडेसे उलटून घ्यायचे। हे आत्ता जरी चिकटलेले दिसले तरी ज्यावेळी आपण याला थोडंसं हलवत असं तळत राहतो त्यावेळी हे आपोआप एकमेकांपासून वेगळे होतात। बघू शकता अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्येच हे व्यवस्थित असे एकमेकांपासून चिकटलेले होते ते वेगळे झालेले आहेत। मंचुरियन तळताना नेहमी मीडियम फ्लेमवरती तळा, हाय फ्लेमवरती तळू नका। हाय फ्लेमवरती तळलं तरी हे वरून करपले जातील आणि आतमधून कच्चेच राहतील। आणि लो फ्लेमवरती जर तुम्ही तळणार असाल तर हे मंचुरियन खूप असं तेल पेहून घेतील आणि तेलकट होतील। याचा आवाज तुम्ही ऐकू शकता। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच हे मंचुरियन कुरकुरीत असे तळून झालेले आहेत। आता एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊ। याच पद्धतीने मी उरलेले ही सगळे मंचुरियन तळून घेतले। याचा क्रिस्प तुम्ही ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत। हे बऱ्याच वेळ असेच कुरकुरीत राहतात। आता हे तळून जवळपास अर्धा ते पाऊण तास झाला होता, तरी सुद्धा हे किती कुरकुरीत आहेत ऐकू शकता। आता यामधला एक तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते। बघू शकता किती छान हे आतपर्यंत मस्त असे तळले गेलेले आहेत।
खाताना याचा आवाज सुद्धा ऐकू शकता। चवीला सुद्धा तेवढेच छान झाले होते, सगळ्यांना खूप आवडले। आता हे मंचुरियन आपण प्लेटमध्ये सर्व करूया। हे कोबी मंचुरियन असेच सुद्धा चवीला खूप चांगले लागतात, पण आवडत असेल तर शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता, चवीला खूप छान लागतात। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कसे वाटले हे मला नक्की सांगा। आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।